दे दे. बरं झालं बाबा वेळेवर आलास. मम्मा मी आज कॉलेजला लेट जाऊ का? ते बघू नंतर. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. हे घ्या. थँक्यू. हॅपी बर्थडे पप्पा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. छान आहे. आवडला? घे रे. ब्रेकफास्ट तयार आहे? हो. चला. बघ जरा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. पप्पा फोन. हॅलो. हा मिस्टर मेहता. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. हा द्या. हा सरलाबेन थँक्यू. पण लक्षात आहे ना आज आमच्याकडे पार्टीला यायचं आहे रात्री. ओके ओके. हा थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मी काय म्हणते, आजच्या दिवस मनोज कॉलेजला उशिरा गेला तर आजचा दिवस काय? आज माझा वाढदिवस आहे म्हणून. त्यासाठी त्यांनी कॉलेजला कशाला दांडी मारायला पाहिजे? काही दांडी बिंडी मारायची नाही कॉलेजला. ओ पप्पा प्रेझेंट उघडून बघा ना. काल मी आणि मम्माने 3 तास फिरून तुमच्यासाठी सिलेक्ट केलाय. ऍब्सोल्युटली युनिक अँड लेटेस्ट आहे. असं पप्पा माझं गिफ्ट कसं वाटलं? 3 तास भटकून तुम्ही माझ्यासाठी असला रंगीत शर्ट आणलात. असला शर्ट कधी मी वापरलाय? आमच्या खानदानात कुणी असला शर्ट कधी वापरलेला नाहीये. दाभोळकर फॅमिलीमध्ये फक्त पांढरा नाहीतर क्रीम कलरचा शर्ट वापरण्याची पद्धत आहे. अहो पप्पा तुम्ही या शर्ट मध्ये चक्क 10 वर्षांनी तरुण दिसाल. अहो दुकानदार सुद्धा असंच म्हणाला. आणि क्वालिटी बघा ना. कापड स्टिचिंग किती सुंदर आहे. 1400 रुपयाचा शर्ट आहे. मी फक्त रंगाबद्दल बोलतोय. हा असला उन्हाळ रंगीत शर्ट घालून जर मी बाहेर फिरायला लागलो ना तर टाइम मॅगझिन मधला लेख देते तुम्हाला वाचायला. त्यात असं लिहिलंय की तुम्ही आयुष्यात एक दिवस जरी नेहमीपेक्षा वेगळ्या पोशाखात वावरलात, वेगळं खाणं खाल्लं, वेगळ्या माणसांना भेटलात ना तर तुमचं आयुष्य निदान 5 वर्षांनी तरी वाढतं. असल्या मूर्ख गोष्टींवर माझा विश्वास नाहीये. कळलं? हे काय? ही काय पद्धत झाली चहा पिण्याची? हे असं शिकवलं तुम्हाला चहा प्यायला? उद्या 4 चौकात बसल्यानंतर हेच करणार काय? मी निघतो. मनोज मी घेते. हॅलो.
विश्वास है क्या? हो आहेत ना. एक मिनिट. तुमचा फोन. विश्वास, दिस इज दिनेश अग्रवाल हियर. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सर. बर तू आज ऑफिस मध्ये जाणार आहे ना सर, नक्कीच जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे, असल्या रुटीन गोष्टीसाठी मी कधी रजा घेत नसतो. वाढदिवस काय दरवर्षीच येतो. दॅट्स ट्रू. बरं, फोन करायची कारण म्हणजे तो आपला तो मोहनलाल आहे ना, त्याचा काल रात्री मला फोन आला. ते आज 10 वाजता येते इकडे. हा, मलाही फोन आला होता त्यांचा. फार घाई दिसते त्यानं. माझ्या कल्पनेप्रमाणे कमीत कमी 4-5 कोटीची तरी ऑर्डर असेल. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. यू जस्ट लिव्ह इट टू मी बरोबर करतो सगळं. हा, ओके. एक मिनिट. आज रात्री माझ्या घरी पार्टीला यायचंय तुम्हाला, लक्षात आहे ना? हो, तुम्ही दोघांनी यायचंय. ऑफकोर्स. ओके, सी यू इन द ऑफिस. मला वाटलं होतं यंदा तरी तुम्ही रजा घेऊन घरी थांबाल. तसं तुला दरवर्षी वाटतं, नोईंग फुल्ली माय प्रिन्सिपल्स. हा, आता रात्रीची पार्टी करायला माझी काही हरकत नाही. त्यामुळे दिवसाचा वेळ वाचतो, 4 ओळखी सुद्धा होतात. माझ्या लिस्ट प्रमाणे 15-20 मंडळी आहेत. ते संध्याकाळ तुझं तू ठरव. हे बघ, मला अजिबात वेळ नाहीये. मला ऑफिसला लवकर पोचायचंय. फाईली सुद्धा चाळायच्या आहेत. ड्रायव्हरला 9 वाजता बोलवलं होतं. तो वेळ नाही म्हणालात ना? पण या गाण्यासाठी वेळ आहे. माझ्या आठवणीच्या खजिन्यातलं गाणं आहे. इतकी वर्ष झाली ती या गाण्याची गोडी अजून कमी नाही झाली. नाव काय बरं या गायिकेचं? मिस चंद्रिका. हा, येस, मिस चंद्रिका. अहो, रात्री पार्टीत थोडा वेळ तर तो शर्ट घाला. कार्यक्रम सादर करीत आहोत. लहान मुलांसाठी एक नाटिका, आप्पांच्या गप्पा. ड्रायव्हर कुठे? नाही, आला नाही अजून. 9 वाजले. कुणाला वेळेची पर्वाच नाहीये. अरे बापरे. किती वाजता यायला सांगितलं होतं तुम्हाला? 9 वाजता. 9 वाजून 10 मिनिटं होत आली आहेत. वेळेचं महत्व काय आहे की नाही तुम्हाला? घड्याळ आहे ना हातात? चालत नसेल फेकून द्या. सॉरी सर, ट्रॅफिक जाम होती म्हणून माझी बस. मग घरातून लवकर निघायचं तुम्ही. पण हे असं उशीर झालं मला चालणार नाही सांगून ठेवतो. आणि हे जमत नसेल तर नोकरी सोडा आणि घरात बसा. चावी द्या इकडं. जा आतमध्ये जा आणि बाईसाहेबांना मदत करा. माणूस फार चांगला आहे रे, पण फक्त घड्याळाच्या काट्यात आणि शिस्तीत अडकलाय. हा, अरे असतं एकेकाचं. चल.